हरिओम. यथार्थ श्रवण घडून त्यावर चिंतन घडलं की चांगल्या शंका निर्माण होतात आणि अशा शंकांच्या निरसनामुळं ज्ञान पक्कं होतं. श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास अशा पायऱ्या हळूहळू चढल्यानंतरच आत्मज्ञान होतं. असंच श्रवण अर्जुनाकडून होत असल्याने पुढं गोपाळकृष्णांना आत्मनिष्ठ स्थितप्रज्ञाची लक्षणं काय आहेत असा त्यांनी प्रश्न केला. या प्रश्नांनी देवाला सुद्धा अत्यंत आनंद झाला. या प्रश्नाचं समाधान करताना भगवंत अत्यंत महत्त्वपूर्ण उत्तर देतात की अर्जुना, मनातील सर्व इच्छा सर्वथा जो टाकून देतो आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट राहतो तेव्हा अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ म्हणतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धी स्थिर असणे म्हणजेच स्थितप्रज्ञ होय. ज्याच्या सर्व इच्छांचा पूर्णपणे नाश झालेला आहे आणि जो नित्य आत्मसुखामध्ये रत आहे तोच स्थिर बुद्धीचा आहे असे म्हणावे. दुःख प्राप्त झाल्यावरही ज्याला त्याच्या मनाला खेद होत नाही, किंबहुना नाना प्रकारची सुख प्राप्त झाली तरी जो त्यामध्ये आसक्त होत नाही, इतकंच नाही तर जो आसक्ती, क्रोध आणि भय यापासून नित्यमुक्त असतो तो स्थितप्रज्ञ म्हणावा. त्याची द्वैत बुद्धी संपल्यामुळं त्याच्या मनात कोणताही आपपरभावच राहत नाही. माऊली म्हणतात, ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाचे हृदयात गिवसता आले, तयांची समता दृष्टी बोले, विशेषू काही. तो सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंतालाच पाहत असल्यामुळं सर्वांशी त्याचं वागणं दया, क्षमा, शांतीयुक्त, समतेचं असतं. अशा व्यक्तीच्या नुसत्या पाहण्यात देखील विशेषत्व असतं. शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांचं नाव अशा स्थितप्रज्ञांच्या मालिकेतलंच आहे. एक मनुष्य नाथ महाराजांना राग आणून दाखवायचा या पैजेवर त्यांच्या देवघरात चप्पल घालूनच शिरला. तेव्हा नाथ त्याला म्हणतात, तुमची भक्ती खरोखर धन्य आहे बरं का. देवाच्या भेटीची ओढ तुम्हाला एवढी आहे की बाहेर चप्पल काढायची आहे याचं देखील भान तुम्हाला राहिलं नाही. हा प्रयोग फसल्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एक प्रयत्न करायचं ठरवलं. पहिला प्रसंग घडूनही नाथांनी त्याला आपल्याबरोबरच जेवायला घेतलं होतं. तेव्हा नाथांच्या पत्नी सौ गिरिजाबाई पानात वाढण्यासाठी वाकल्या असता हा त्यांच्या पाठीवरच जाऊन बसला. श्रीनाथांच्याच त्या अर्धांगिनी होत्या. त्या म्हणाल्या, मला लेकरांना अंगाखांद्यावर सांभाळत घरातली कामं करण्याची सवयच आहे. मग मात्र तो मनुष्य खूप ओशाळला आणि त्यांनी नाथांचे आणि गिरिजादेवींचे पाय पकडले. अशा प्रकारे गीतेतील काय किंवा ज्ञानेश्वरीतील काय तत्वज्ञान संतांनी अनुभवाच्या अंगाने दैनंदिन आचरणात आणलेलं असतं. म्हणून अध्यात्मशास्त्रातील तत्वांचा अभ्यास करताना संतचरित्राचाही त्यासोबतच अभ्यास करायला हवा. जसा अग्नीमध्ये तेल टाकत राहिलं तर तो जसा कधी शांत होणार नाही, त्याप्रमाणे मनाला हवे ते विषय पुरवत राहिलं तर इच्छांची निर्मिती, हवेपणा कधीच संपणार नाही. म्हणून संयम आणि निग्रहाच्या आधारे मनाला विषय पुरवणंच बंद करावं. जसे एखादं झाड केवळ वरवर फांद्या तोडून नष्ट होणार नाही, त्याच्या मुळाशीच घाव घालावा लागतो, तसंच इच्छांच्या बाबतीतही आहे. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी सांगतात की रामाकडं काय मागणं मागावं तर माझं मागणंच बंद कर हे मागणं मागावं. हे ज्याला साधेल त्याला स्थितप्रज्ञ होण्यात यश येईल. असं यश आपल्यालाही मिळतंय का यावर चिंतन करू आणि या चिंतन प्रवाहामध्ये थांबू. पुढचा चिंतन प्रवाहापर्यंत रामकृष्ण हरी.